टीट पात्रता नसलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा, पदोन्नती प्रक्रियेत नाव समाविष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश। छत्रपती संभाजीनगर शिक्षक पात्रता परीक्षा टेट उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दिलासा दिला आहे। या शिक्षकांची नावे पदोन्नतीसाठीच्या यादीत तात्पुरत्या स्वरूपात समाविष्ट करण्याचे अंतरिम आदेश न्यायालयाने दिले आहेत। प्रकरणाची पार्श्वभूमी रघुनाथ शंकर जवारे, मानसिंग रामसिंग राजपूत आणि इतर शिक्षकांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती। याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे की ते सध्या टेटमधील शासन निर्णय व परिपत्रक मात्र सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी एका आदेशाद्वारे अशा शिक्षकांना टीट पात्रता प्राप्त करण्यासाठी 2 वर्षांची मुदत दिली आहे। डाउनलोड करून घ्यावे। शिक्षकांची तक्रार याचिकाकर्त्यांच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की संबंधित जिल्हा परिषदांनी शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू केली आहे। यामध्ये केवळ टीट उत्तीर्ण शिक्षकांचाच विचार केला जात आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेली 2 वर्षांची मुदत 31 ऑगस्ट 2027 पर्यंत असल्याने तोपर्यंत पदोन्नती प्रक्रियेत आमचाही विचार व्हावा अशी मागणी शिक्षकांनी केली होती। न्यायालयाचा निर्णय न्यायमूर्ती किशोर सी संत आणि न्यायमूर्ती सुशील एम घोडेस्वार यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली। न्यायालयाने नागपूर खंडपीठाने अशाच एका प्रकरणात रिट पेटिशन नो 1369/2026 दिलेल्या आदेशाचा दाखला दिला। खंडपीठाने अंतरिम दिलासा देताना आदेश दिले की याचिकाकर्त्यांची नावे पदोन्नतीसाठीच्या यादीत समाविष्ट करण्यात यावीत। ही पदोन्नती या याचिकांच्या अंतिम निकालाच्या अधीन असेल। न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकार आणि संबंधित जिल्हा परिषदांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणी 23 मार्च 2026 रोजी निश्चित केली आहे। याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. NP घनवट आणि ॲड. आर. शिंदे यांनी काम पाहिले।